समजा आपण बाहेर गेलेलो आहोत आणि आपण भाजीच्या दुकानाच्या समोर उभे आहोत. आता आपण जाणार नाही आहोत कारण सगळंच लॉकआउट आहे. पण आपण त्या भाजीच्या दुकानामध्ये एखाद्या वस्तू आपण हात लावतो, भाजीला हात लावतो आणि विचारतो कशी. ती लगेच सांगते की 15 रुपये. म्हणजे आपल्याला हे कळतं की ती भाजी आपल्याला विकणार आहे, ती कशी आहे, ती देणार आहे. मग आपण लगेच त्यांना म्हणतो की दे, आणि हा व्यवहार पूर्ण होतो. आपलं काम होतं. आपण घरी येतो भाजी घेऊन. म्हणजे किती साध्या सोप्या अशा गोष्टी या बोली भाषेतून होत असतात. पण आता आपण बघणार आहोत ते लेखी भाषा. लेखी भाषेमध्ये आणि वाङ्मयामध्ये गद्य आणि पद्य असे 2 महत्वाचे भाग असतात. आणखीन उपविभाग भरपूर आहेत. तुम्ही ज्या अर्थी 8वी पर्यंत शिकत आलेल्या आहात त्या अर्थी 7वी पर्यंत तुमचा अभ्यास संपूर्ण झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला गद्य आणि पद्य हे सगळं माहिती आहे. मला आता बाई तुमचा माईक ऑफ झालाय. माईक ऑन करा. माईक बंद झाला. आता चालू झालं. हा. तर आपण व्याकरणाचा आपण का अभ्यास करणार आहोत? तर आपली भाषा शास्त्र शुद्ध व्यवस्थित अशी असावी आणि आपले जे विचार किंवा भावना आहेत त्या दुसऱ्याला अत्यंत व्यवस्थितपणे कळाव्यात, एवढ्यासाठी आपण हे व्याकरणाकडे वळणार आहोत. आता व्याकरण म्हटलं की जी भाषा आपण शिकणार आहोत म्हणजे मराठी, याची जी लिपी आहे त्या लिपीला देवनागरी लिपी असं म्हणतात. देवनागरी म्हणजे देवांच्या नगरातील. आता देवाच्या नगरातली जी भाषा आहे ती संस्कृत आहे आणि संस्कृतची जी लिपी आहे ती देवनागरी लिपी. त्याच लिपीमध्ये मराठी आहे आणि हिंदी पण आहे. म्हणूनच आपल्याला या भाषा बऱ्याचशा अगदी जवळच्या वाटतात. किंबहुना आपली ही मराठी भाषा जी समृद्ध झालेली आहे ती या संस्कृतमुळे झालेली आहे. आणि आपण हे शुद्ध मराठी कसं असावं एवढ्यासाठी व्याकरणाकडे आपण वळणार आहोत. आता मी ह्या व्याकरणाचा अभ्यास आपल्याला शिकवत असताना या व्याकरणामध्ये 48 वर्ण आहेत. आता हे जे वर्ण आहेत त्याबद्दल मी तुम्हाला एक तक्ता दाखवते आणि तो तुम्ही पहा. हे सगळे स्वर आहेत. अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा. आता अम आणि आहा ह्यांना स्वरादी म्हणतात. ह्यांना स्वरादी का म्हणतात? तर हे स्वरांच्या म्हणजे शब्दांच्या आधी उच्चारले जातात म्हणून याला स्वरादी म्हणतात. इथं काहीतरी असं हातात नका धरू, असंच नाही ठेवा. नाही हे असं आलं. नाही, ठीक आहे. मग इथं काहीतरी वेगळं. काही तुम्ही बोला. आता अ आणि आ हे जर आपल्याला दिसले, आपण बघितले, तर हे सजातीय स्वर आहेत. सजातीय स्वराचा अर्थ असा की ते एकाच पद्धतीनं उच्चारले जातात आणि एकाच पद्धतीनं लिहिले जातात. ई आणि ई सजातीय आहेत. उ आणि उ सजातीय आहेत. र आणि ल हे सजातीय नाहीत, वेगळे वेगळे आहेत. ए आणि ऐ सजातीय आहेत. ओ आणि औ सजातीय आहेत आणि अम आणि आहा हे स्वरादी आहेत.
हे मी तुम्हाला सांगितले. आता हे जे अ आणि आ सजातीय आहेत, तर त्याच्यामध्ये अ हा ऱ्हस्व आहे आणि आ हा दीर्घ आहे. पहिली ई ही ऱ्हस्व आहे आणि दुसरी ई ही दीर्घ आहे. पहिला उ हा ऱ्हस्व आहे, दुसरा उ हा दीर्घ आहे. र आणि लू हे दोन्ही स्वर हे ऱ्हस्वच मानले जातात. ए, ऐ, ओ, औ हे चारही स्वर दीर्घ आहेत आणि या चारही स्वरांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की ते संयुक्त स्वर आहेत. मी आत्ताच तुम्हाला संयुक्त स्वर म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते. संयुक्त स्वर म्हणजे दोन विजातीय स्वर घ्यायचे, म्हणजे सजातीय घ्यायचे नाहीत, विजातीय घ्यायचे. विजातीय म्हणजे अ अधिक ई. अ अधिक ई घेतला तर त्याचा ए होतो आणि अ मध्ये ए मिळवला की त्याचा आई होतो. अ मध्ये उ मिळवला की त्याचा ओ होतो आणि अ मध्ये ओ मिळवला की त्याचा औ होतो. या पद्धतीनं ए, ऐ, ओ आणि औ हे चारी एकतर दीर्घ स्वर आहेत आणि शिवाय संयुक्त स्वर आहेत. आता आपण या नंतर अजून एक तक्ता मी तुम्हाला दाखवते की हे सगळे स्वर झाले. आता आपण पाहणार आहोत व्यंजन. Sir, ma'am's voice is not audible. Yes, sir. Someone is scratching. आता आपण हे लगेच येत आहेत काय त्यामुळे मला तक्ता याच्यातला तक्ता काढून. तर याच्यामध्ये पहिला क, ख, ग, घ आणि ङ हा याला क वर्ग असं म्हणतात. च, छ, ज, झ, य याला च वर्ग म्हणतात. ट, ठ, ड, ढ, ण याला ट वर्ग म्हणतात. त, थ, द, ध, न याला त वर्ग म्हणतात. प, फ, ब, भ, म याला प वर्ग म्हणतात. आता ही जी आहेत म्हणजे क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग या वर्गांच्या म्हणजे ह्या व्यंजनांच्या बद्दल मी आता तुम्हाला माहिती सांगणार आहे. हे क्रॅचेस म्हणजे तुम्हाला दिसतात का? ते क्रॅचेसच दिसतात, तक्ता दिसत नाहीये. जाऊ दे. हे क्रॅचेस दिसत आहेत सारखे. हा एक मिनिट बघतोय आम्ही इथून करता येतं का, नाही तर मग ते मी इथून शेअर करतो म्हणजे मग तो बावळटपणा थांबवता येतो समोरच्याचा. बर. आता तो कोणीतरी एक अशा म्हणजे तसं मानसिक रोगी आहे, त्याचे आई वडील त्याच्याजवळ नसतील किंवा तेही मानसिक रोगी असतील,
आणि हे अशा तऱ्हेचे स्क्रॅचेस ते आखतायत त्याच्यावरती. हे इथे माझ्याजवळ कंट्रोल असते तर त्याला थांबवता आलं असतं लागलीच. बर बर अडचण जाते थोडीशी. बर ओके. 1-2 मिनिटं जरा, नाही तर मग बंद करून टाकूत आपण. नाही नाही ठीक आहे ना, 1-2 मिनिटं वाट बघू. हो. Sir, someone is stretching, सर sir. फारच हे होते. सर दिसतच नाही ते स्क्रीनवरच. Sir, सर काहीच दिसत कोणीतरी नाहीये. स्क्रीनवर We are not able काहीच to दिसत see. नाहीये. हा जरा शांत राहा जरा, लक्ष. समोर दिसतच नाहीये काही. Sir, पूर्ण scratches झालेले. हो हो तुम्ही शांत राहा सर जरा, काहीच मी बघतो दिसत काय नाही. करायचं ते. Sir, someone is scratching, sir. Sir, the screen is clear now. Sir, again someone is scratching. Yes, sir, someone is scratching again, सर sir. तुम्हाला दिसत आहे तर रिमूव्ह करून टाका ना. Now no one is scratching. One is scratching on the board. पटेल. हा काय झालं का ते? हो सर, झाला आता क्लिअर. Sir, clear झालं. सर आता नाही होत आहे. आता नाही होत सर झालं. Everything is clear झालेलं आहे. Yes सर क्लिअर झालेला आहे. सर क्लिअर. पटेल. माईक बंद आहे मॅडम. आता आपण क ख काय 12274 12274 हे कोण शोधा. 12274 नावाने कोण जॉईन झालेलं त्याला ब्लॉक करायचंय. तो ब्ल्यू कलर कोण आहे? ब्ल्यू कलर शुभम, ड्रॉ करणं बंद कर. भूषण अग्रवाल, शुभम, ओके.
शुभमला काढलं. आय हॅव लॉक द मीटिंग. त्याच्यामुळे आता जर का आपण कोणाला काढलं तर त्याला पुन्हा जॉईन होता येणार नाही. ठीक आहे. आणि जर कोणी असं वाटलं तर मला सांग, लागलीच मी काढून टाकेन त्याला. हा ठीक आहे. सगळ्यांना दिसतंय का आता? हा, आता आपण क, ख, ग, घ, ङ ही व्यंजन आहेत आणि या व्यंजनांच्याकडे तुम्ही पाहिलं तर त्या सगळ्या व्यंजनांचा मधला जो दंड आहे, म्हणजे जी रेघ आहे, ती बारीकशा अशा खुणेनं कमी केलेली आहे, कट केलेली आहे, तोडलेली आहे. त्याला आपण व्यंजन असं म्हणतो. ही व्यंजन क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, य, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म या 25 व्यंजनांचा आता आपण अभ्यास करणार आहोत. आता ही जी व्यंजन आहेत तर याच्यामध्ये स्वर मिळवला की त्याचं अक्षर तयार होतं. तो मी आता तक्ता तुम्हाला दाखवते. आता क मध्ये अ मिळवला की त्याचा क होतो, म्हणजे हे अक्षर तयार झालं. व्यंजनामध्ये स्वर मिसळला की त्याचं अक्षर तयार होतं. तसं आता ही सगळी व्यंजनाची अक्षर तयार झालेली तुम्हाला दिसतील. आता मी क या वर्गाबद्दल 4 नियम तुम्हाला सांगणार आहे. तर आपण क वर्गाचे जे नियम आहेत ते तुम्हाला कळले की मग च, ट, त, प ह्या 5 यांना तेच नियम लागू पडणार आहेत आणि म्हणून नीट लक्ष देऊन ऐका. क, ख ही 2 अक्षर म्हणजे हे 2 व्यंजन ही कठोर मानली जातात आणि ग, घ आणि ङ ही मृदू व्यंजन आहेत. ह्या मृदू व्यंजनामध्ये ञ हे अनुनासिक आहे. तसंच च आणि छ कठोर व्यंजन आहेत. ज, झ, य ही मृदू व्यंजन आहेत. य हे अनुनासिक आहे. ट आणि ठ कठोर व्यंजन आहेत. ड, ढ, न ही मृदू व्यंजन आहेत आणि न हे अनुनासिक आहे. त, थ कठोर व्यंजन, द, ध, न मृदू व्यंजन, न हे अनुनासिक. प, फ कठोर व्यंजन, ब, भ, म ही मृदू व्यंजन आणि म हे अनुनासिक. आता याच्यामध्ये क आणि ग म्हणजे पहिलं अक्षर आणि तिसरं अक्षर यांचा उच्चार ऱ्हस्व होतो, थोडासा सावकाश होतो आणि दुसरा आणि चौथ्या अक्षराचा उच्चार हा दीर्घ होतो, म्हणून याला अल्पप्राण आणि महाप्राण असं म्हणतात. म्हणजे क आणि ग हे अल्पप्राण आहेत आणि ख आणि घ हे महाप्राण आहेत आणि ङ हे अनुनासिक आहे. च आणि ज हे अल्पप्राण आहेत. छ आणि झ हे महाप्राण आहेत. ट आणि ड हे अल्पप्राण आहेत आणि ठ आणि ढ हे महाप्राण आहेत. त आणि द हे अल्पप्राण आहेत. थ आणि ध हे महाप्राण आहेत. प आणि ब हे अल्पप्राण आहेत आणि शैलजा हे गेलं का? आणि आलं. फ आणि भ हे महाप्राण आहेत. आता यामध्ये ही जी 25 अक्षर आहेत, ही जी 25 अक्षर आहेत यांना आता आपण अक्षर म्हणतो आहोत आणि हीच अक्षर अशा दृष्टीने लक्षात ठेवा
की तुम्ही बुद्धिमत्ता चाचणी हा एक विषय शिकता आणि त्या विषयामध्ये इंग्रजीतली ABCD आणि Y पर्यंतची ही 25 अक्षरं घेतली जातात. तशीच क पासून म पर्यंतची ही 25 अक्षरं ही तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सरळ घेतली गेलेली दिसतील. म्हणजे क ख ग ग घ ह्या 5 अक्षरांचा एक, च छ ज झ ह्या 5 अक्षरांचा एक, अशी ही अक्षरं घेतली जातात आणि तिथं याचा वापर होतो. तर हे मी तुम्हाला कठोर व्यंजन सांगितली, मृदू व्यंजन सांगितली, अनुनासिक सांगितली, अल्पप्राण सांगितले, महाप्राण सांगितले आणि क आणि म पर्यंतची जी अक्षर आहेत यांचा बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठी असणारा उपयोगी सांगितला. आता आपल्याला य र ल व श ष च ह ळ या अक्षरांच्याकडे बघायचे. याच्यामध्ये य र ल व ही 4 अक्षर जी आहेत ते अर्धस्वर आहेत. आता अर्धस्वर म्हटल्यानंतर याचा आपण जेव्हा संधी हा उपयोग बघणार आहोत त्यावेळेला आपण याचा उपयोग करणार आहोत. आता त्याचं एक सोपं उदाहरण की जे तुम्हाला माहिती आहे असं मी तुम्हाला सांगते. अति अधिक उत्तम याच्यामध्ये अ त उ त म असे अक्षर आहेत. याच्यामध्ये य नाहीये, पण याचा जर आपण संधी केला तर तुम्हाला असं दिसेल की अत्युत्तम असा शब्द तयार झाला. म्हणजे य नसलेला य तिथे तयार झाला किंवा आला. आता श हा शेंडीचा श म्हटला जातो. दुसरा श आहे तो पोटफोड्या श आहे. हा पोटफोड्या श पासून देखील विशेष असे शब्द आपल्या मराठीमध्ये जास्त नाही आहेत आणि जे काही आहेत ते बहुतेक करून संस्कृत मधून आलेले आहेत. स हे साधं आहे. ह हे अक्षर याला महाप्राण म्हटलं जातं, म्हणजे त्याचा उच्चार देखील दीर्घ आहे. ळ हा स्वतंत्र वर्ण आहे आणि ळ या वर्णाचं वैशिष्ट्य असं आहे की ळनी सुरुवात होणारा एकही शब्द आपल्या मराठी वाङ्मयामध्ये नाही. आता पुढला मी हे घेते तक्ता घेते की त्याच्यामध्ये क मध्ये अ मिळवला की त्याचा स्वर तयार होतो आणि मग आपल्याला ती 12 खडी मिळते. आता क मध्ये अ मिळवला की क झाला, तसं क मध्ये आ मिळवला की का होणार आहे. याप्रमाणे क ची 12 खडी अशी तयार झाली. क का, पहिली की दुसरी की, पहिला कू दुसरा कू म्हणजे ऱ्हस्व कू दीर्घ कू, ऱ्हस्व की दीर्घ की, के, कै, को, कौ, कम आणि कहा. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की पहिल्यांदा या स्वरांच्या मध्ये ऋ आणि लू होते आणि या 12 खडीमध्ये ऋ आणि लू दाखवलेले नाहीयेत, तर आता ते कसे जोडले जातात ते मी तुम्हाला सांगते. त्याच्यासाठी आपण तक्ता बघूया. मुलांनो, हे तुम्हाला समजतंय का, कळतंय का? आता क मध्ये मी रू मिसळलाय त्यामुळं
कृ तयार झाला. क च्या खाली ट सारखं आपण जोडलेलं आहे पहा, तर त्याला कृ असं आपण म्हणतो. त्याच्यापासून तयार झालेला शब्द कृपा. आता याच्यामध्ये कृपा म्हणजे क मध्ये रू मिसळलाय आणि प मध्ये आ मिसळलाय, त्यामुळे कृपा हा शब्द तयार झाला. इथं अमृत मी लिहिलेला आहे पहा. अ हा स्वर आहे, म मध्ये रू मिळवलाय आणि त मध्ये अ मिळवलाय, त्यामुळं अमृत हा शब्द तयार झाला. एक मजेची गोष्ट अशी आहे की श्रीकृष्ण हा जर आपण शब्द बघितला तर कित्येक जण त्याचा उच्चार श्री कृष्ण असा करतात आणि कित्येक जण त्याचा उच्चार श्री कृष्ण असा करतात. अर्थात ही ज्याची त्याची बोली भाषा असते, पण लिहिताना आपण असंच लिहिणार आहोत. आणि ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या अक्षराच्या तिथे ट सारखा असं जोडलेलं दिसेल, त्यावेळेला तो रू हा स्वर आहे हे लक्षात ठेवा. गृह हा शब्द देखील तसाच आहे. ग मध्ये रू मिसळलाय आणि ह आहे. म्हणजे तुम्हाला रू कसा शब्दामध्ये अक्षरामध्ये व्यंजनामध्ये मिसळला जातो ते मी तुम्हाला दाखवले. आता लू कडे पहा. मी क ला ल हा स्वर देखील लावून दाखवते. क अधिक लू बरोबर क्लू तयार झाला. क अर्धा आहे, त्याला लू जोडलेला आहे, त्यामुळं तुम्हाला कदाचित हे जोडाक्षर आहे असं वाटू शकेल, पण हे जोडाक्षर नाहीये, कारण लू हा ह्रस्व स्वर आहे. त्यापासून क्लुप्ती हा शब्द तयार झाला. आता क्लुप्ती हा जो शब्द आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या मराठी वाङ्मयामध्ये क्लुप्ती हा असा एकच शब्द आहे की ज्याला लू ह्या स्वराचा उपयोग त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि त्यामुळं तुम्हाला ज्या वेळेला जोडाक्षर शिकवली जातील किंवा जोडाक्षरांचा जेव्हा अभ्यास केला जाईल तेव्हा हा शब्द नक्की घालतात आणि असं विचारलं जातं याच्यामध्ये किती जोडाक्षर आहेत, तर पहिलं क्लू वाटतं आणि दुसरा प्ली वाटतं, म्हणून 2 जोडाक्षर आहेत असं वाटू शकतं. पण रू हा स्वर आहे. स्वर जर अक्षरामध्ये मिळवला तर त्याचं व्यंजनामध्ये मिळवला तर त्याचं अक्षर तयार होतं, त्याचं जोडाक्षर तयार होत नाही. मग आता जोडाक्षर कशी तयार होतात, तर 2 किंवा 2पेक्षा जास्त हे तयार असतील तर त्याच्यापासून जोडाक्षर तयार होतात. आता क्ष आणि ज्ञ हे आपण ते थोडेसे वगळलेले होते. मला हे करायचंय, तक्ता आणायचंय. हा, जोडाक्षराचा तक्ता हवाय मला. कुठली जोड? नाही, परिचय. शेवटचं आहे खरं. हा, आता याच्यामध्ये जोडाक्षरामध्ये 2 व्यंजन आणि त्याच्यामध्ये स्वर मिसळला की त्याचं जोडाक्षर होतं. आता मी तुम्हाला असे 4 शब्द तुमच्या समोर ठेवलेत की त्याच्यामध्ये मी तुम्हाला विचारते की याच्यामध्ये किती जोडाक्षर आहेत. म्हणजे अमृत हा शब्द आहे, या अमृतामध्ये वर रफार आहे, तर या रफार आहे म्हणजे याच्यामध्ये एकच सु म्हणजे स मध्ये उ मिळवलाय म्हणून ते नाही, एकच जोडाक्षर आहे. आता याच्यामध्ये च, थ आणि म अशी 3 जोडाक्षर आहेत आणि व्यत्यय हा शब्द बघितला तर त्याच्यामध्ये 2 जोडाक्षरे आहेत.
विशेष म्हणजे मला तुम्हाला जागं असं करायचंय की र हे जे अक्षर आहे ना, हे जोडाक्षरामध्ये अतिशय त्रास देणार आहे. याचं कारण असं, र आपण 5 प्रकारांनी आपण शब्दामध्ये वापरू शकतो. म्हणजे आता पहा, गर्व, गर्व म्हणजे रफार वर गेला पहा. तऱ्हा किंवा गिऱ्हाईक अशी जेव्हा असतील तर ह ला जेव्हा र जोडले ते तिथं असं इकडे डाव्या बाजूला असं जोडलेलं आहे आडवं. प्रकाश मध्ये र हा खाली रे घालेली आहे. त्याच्यानंतर राष्ट्र किंवा महाराष्ट्र आपण लिहितो तेव्हा श ट आणि त्याला खाली असं जे बाणाचं बारीकचं आहे ते र आहे. आणि शिवाय आपण कुठलंही अक्षर आपण हे र चा पाय मोडून लिहू शकतो. म्हणजे एखादा अक्षर, तुम्हाला टिळकांची गोष्ट माहित असेल, त्यांनी संत हा शब्द 3 तऱ्हेने लिहून दाखवला होता. पहिलं म्हणजे स वर अनुस्वार देऊन संत, दुसरं स न लिहायचा, त्याचा पाय मोडायचा म्हणजे ते व्यंजन होतं, आणि त, आणि तिसरं स न अर्धा आणि त्याला त, असे त्यांनी 3 प्रकाराने लिहून दाखवले होते. आता विशेष म्हणजे याच्यातला अजून एक गमतीचा प्रकार असा आहे की ज्या वेळेला एखाद्या शब्दावर अनुस्वार असतो आणि त्याचं अनुनासिक करून जर आपल्याला जोडायचं असेल तर आपल्याला अतिशय सावधगिरीनं ते काम करावं लागतं. मी हे शब्द जरा ओळखून घेतलेले आहेत. म्हणजे चांगदेव, आता हा चांगदेव मध्ये च आहे आणि वर अनुस्वार आहे आणि ग आहे, तर आपल्याला ग चे जे अनुनासिक असतं ते जोडायचं असतं. म्हणून मी चांगदेव कसं लिहिन पहा, चा ङ ग दे व असं. कांचन हा शब्द कसा येईल पहा, का वर अनुस्वार आहे पण काचा अनुनासिक येणार नाहीये, तर काच्या पुढे जे च आहे त्या च च अनुनासिक तिथं जोडलं जाणार आहे. म्हणून कांचन हा शब्द का ङ अर्धा त्याला च आणि मन. घंटा हा शब्द आपण कसा लिहिणार आहोत पहा, घंटा घ वर अनुस्वार आहे पण ट चा अनुनासिक ण आहे, म्हणून आपण न अर्धा काढणार आहोत, त्याची दांडी किंवा त्याचा दंड काढणार नाही आहोत आणि न अर्धा काढून त्याला ट जोडणार आहोत, टा जोडणार आहोत. म्हणून घंटा हा शब्द पुढे या पद्धतीनं. संत स न अर्धा आणि त, कारण त च अनुनासिक न आहे म्हणून तिथं न अर्धा आणि त आलं. संपदा, आपल्याला संपदा असा शब्द लिहायचा असेल तर स वर अनुस्वार आहे. आता हा अनुस्वार म्हणून प चा अनुनासिक प म आलं, संपदा असा आपण शब्द लिहू शकतो. अनुनासिक जेव्हा जोडायचं असेल अनुस्वाराच्या ऐवजी, मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं ही अनुनासिक आहेत आणि ही अनुनासिक आपण शब्दांना जोडू शकतो. म्हणजे जेव्हा मी असं म्हटलं होतं स्वरादी असतात तेव्हा त्यांचे आधी उच्चार होतात का, हे दोन्ही नियम तुम्हाला आता ह्या लिहिलेल्या अक्षरावरून किंवा शब्दांच्या वरून तुम्हाला कळेल. ज्या वेळेला आपण हा शब्दांचा अभ्यास करतो त्याच्यानंतर या बाराखडीपासून किंवा याच्यापासून अनेक असे शब्द तयार होतात. तुम्हाला माहितीये का की आपल्या मराठीमध्ये एक अक्षरी शब्द देखील भरपूर आहेत. आता हे एक अक्षरी शब्द म्हणजे काय, तुम्ही अगदी लगेच चालू कराल, हा ही हे तो ती ते जो जी ते, पण हे शब्द नाही आहेत, ही सर्वनाम आहेत. आपल्याला सर्वनाम चालणार नाहीत, आपल्याला शुद्ध असे शब्द लागतात. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देते की बी, बी हा जर आपण शब्द बघितला तर बी हा शुद्ध शब्द आहे पहा. ब ला तर बी ला दुसरी वेलांटी आहे फळातलं बी. तसं भू, भू उकार भू म्हणजे जमीन. आणि म्हणून आपल्याला
एक अक्षरी शब्द जेव्हा तेव्हा एक अक्षरी शब्द जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कुठे गेलं हे मध्ये मध्ये अशी नाव असं. आता आपल्याला असं पाहायचं आहे अक्षरी शब्द बी आणि आता दोन अक्षरी शब्द तयार होताना एक लक्षात घ्या की कोणत्याही कधी कधी पेपरामध्ये असं सांगितलं जातं की ही 3 अक्षर आहेत आणि या 3 अक्षरावरून तुम्ही अर्थपूर्ण शब्द तयार करा. खरं म्हणजे अर्थपूर्ण असं म्हणायची गरजच नाही, कारण शब्द म्हटला की तो अर्थपूर्णच असतो. आणि म्हणून आता मी तुम्हाला असं म्हटलं की सागर हा एक मी शब्द दिलेला आहे किंवा हे 3 अक्षर दिलेले आहेत. या 3 अक्षरांचा उपयोग करून 2 अक्षरी किती शब्द तयार होतील असं जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता का? तुम्हाला मी आता बोलते हे कळतंय का? माझं बोलणं फार भरभर होतंय. हा कळतंय. कळतंय? टीचर. हो टीचर. कळते टीचर. कळतंय. टीचर आय एम अंडरस्टँडिंग. कळतंय टीचर. मला आणि व्याकरण हे गणितासारखं असतं, त्यामुळं ते कळणं अतिशय महत्वाचं आहे. आणि कळलं तरच ते लक्षात राहील, आणि लक्षात राहिलं तरच आपण ते उपयोगात आणू शकतो. म्हणून मी तुम्हाला मध्ये मध्ये असं विचारते, हे कळते ना? आता सागर ह्यापैकी कोणतेही 2 अक्षर घेऊन शब्द तयार करा एवढीच सूचना हवी. अर्थपूर्ण शब्द म्हटल्यानंतर म्हणजे काही शब्द असे आहेत का की ज्यांना अर्थच नाहीये असा अर्थ होतो. म्हणून नेहमी आपण शब्द म्हटलं की त्याला अर्थ असलाच पाहिजे. आता सागर मध्ये जर आपण 2-2 अक्षर घेऊन शब्द तयार करायला लागलो तर आपल्याला साग हा शब्द आहे, कारण एक वनस्पती आहे. गर हा शब्द आहे. सार हा शब्द आहे. त्याच्यानंतर रग हा शब्द आहे आणि रसा हा शब्द आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? आता रसा म्हणजे पृथ्वी, आणि म्हणूनच आपल्याला जर चांगलं मराठी यावं असं वाटत असेल आणि आपली भाषा समृद्ध व्हावी असं जर वाटत असेल तर मुलांनो, तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा समानार्थी शब्दांचा अभ्यास करा. समानार्थी शब्द सगळे मुखोद्गत करून टाका, सगळे पाठ करून टाका. म्हणजेच मग रसा म्हणजे पृथ्वी हा अर्थ तुम्हाला कळेल आणि हा शब्द तयार होतो हे तुम्हाला कळेल. नाहीतर मग ह्याच्यामधले तुमचे 4च तयार होतील. दुसरा मी शब्द घेतलाय समान. समा म्हणजे सारखा, सन म्हणजे वर्ष, मान म्हणजे शरीराचा अवयव, मास म्हणजे महिना, नमा आणि नस. आता नस म्हणजे शरीरामध्ये ज्या शिरा आहेत त्याला नस म्हणतात. पण नमा हा शब्द तयार होतो किंवा नाही असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल. तर याच्यासाठी मी तुम्हाला एक महत्वाचा नियम सांगणार आहे की जेव्हा असे शब्द तयार होतात ना तेव्हा जर ती आज्ञार्थी क्रियापद असतील तर त्याला शुद्ध शब्द मानत नाहीत. म्हणजे नमा म्हणजे नमन कर, म्हणजे हा इथे आज्ञा आली. मग ही आज्ञा जर आली असेल तर नमा असं हे होणार नाही, हा शब्द तयार होणार नाही. पुढलं करण, मी मुद्दामच हा शब्द घेतले. आता ह्याच्यामध्ये कर म्हणजे हात हा शब्द तयार होईल, कर्ण शब्द तयार होईल, रण शब्द तयार होईल, रक हा शब्द नाहीये आणि न पासून तर शब्द तयारच नसतात. त्यामुळं पण आता मला इथलं स्पष्टीकरण असं द्यायचंय, कर हा शब्द आपण मान्य करणार आहोत. कारण काय तर कर म्हणजे हात, पण
कर म्हणजे जर आज्ञार्थी क्रियापद आपण धरलं तर ते तयार होणार नाही. आणि म्हणून मला इथं असं तुम्हाला सांगायचंय की एखाद्या शब्दाला 2 अर्थ असू शकतात आणि जो पेपर काढतो किंवा जो तपासतो किंवा जो शिकवतो किंवा जो ऐकतो किंवा जो वाचतो किंवा जो अभ्यास करणार असतो त्याला ते सगळं माहित असतं. म्हणून कर इथे चालणार आहे, कारण करला वेगळा अर्थ आहे. नाहीतर कर म्हणजे हे जर अज्ञार्थी क्रियापद असेल तर ते चालणार नाही. आता तुम्हाला सरोवर आणि वाटत हे तुम्हाला घरी करता येईल. अजून एक वेगळा प्रश्न इथं मी घेतलेला आहे. अहमदनगर हे एक तुम्हाला मी हा एक मोठा शब्द दिलेला आहे. या शब्दामध्ये असा प्रश्न विचारलेला आहे, कोणत्या अक्षरापासून जास्तीत जास्त 2 अक्षरी शब्द तयार होतील. आता इथे गंमत अशी आहे की हा शब्द तुम्हाला माहिती आहे किंवा नाही. तुम्ही असं रोज म्हणता की मी अहोरात्र अभ्यास केला आणि पास झाले, किंवा मी अहोरात्र खेळले वगैरे, कारण अभ्यास करणं शक्य नाही, खेळणं शक्य असतं. तर म्हणजे दिवस हा अर्थ माहित असायला हवा. म्हणून मी हा शब्द मुद्दामच घातलाय. आपल्याला काय करावं लागेल, अ पासून ह जोडायचा, म जोडायचा, अ ला द जोडायचा, अ ला न जोडायचा, आणि असं प्रत्येक अक्षराचे भराभर आपल्याला ते शब्द करून बघावे लागतील. आणि मग नंतर आपल्याला ठरवावं लागेल की कोणत्या अक्षरापासून कोणता शब्द तयार होतो आणि ह्याच्यामधून कोणत्या अक्षरापासून जास्तीत जास्त शब्द तयार होतात. आता हे मला अजून एक असं विचारायचंय तुम्हाला की हे मी जे लिहून आणलेलं आहे किंवा हे मी जे दाखवते हे थोडस रांगड्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे. म्हणजे मी सगळं घरीच तयार केलेलं आहे आणि हे सगळे फोटो मी तुम्हाला दाखवते, त्यामुळे हे वाकड्या अक्षर, त्याच्या रेखाटणी आहेत, काही ठिकाणी कातलेलं वेगळं दिसतंय. पण याला 2 महत्वाची कारण आहेत. एक म्हणजे मला पाहिजे होते तसे तक्ते तयार कुठेच मला मिळाले नाही छापून, आणि मला छापून घ्यायचं म्हटल्यानंतर लॉकडाऊन मला कुठेही जाऊन छापून घेणं आलेलं नाही. हॅलो, ऐकू येते? ऐकू येत आहे. छान आहे. तुमचा आवाज अटकून राहिला. तर हे जे माझे तक्ते जे आहेत ते त्यामुळं मी माझे हातीच तयार केलेले आहेत आणि ते तुम्हाला थोडेसे वेडे वाकडे वगैरे असे वाटत असतील, पण मला याच्यावर तुमचे अक्षर खूप छान आहेत. छान आहे, थँक्यू. नाहीतर मग मला याच्यावर असं उत्तर द्यायचंय की खूप चांगले आहेत मॅम. आहे किंवा मग काय मॅम तुमचे अक्षर खूप चांगले आहेत. ऊस डोंगापरी पर रस नये डोंगा. ऊस हा वेडा वाकडा असतो, पण त्याच्यामधला रस हा अतिशय गोड आणि छान असतो. तसंच माझे हे तक्ते जरी तुम्हाला वेडेवाकडे जरी वाटले तरी त्याच्यामधलं ज्ञान हे सकस आणि सरस आहे. त्यामुळं मी हातीच ते तयार केले आणि हे तुमच्या समोर मी दाखवत आहे. आता ह्याच्यानंतरचा म्हणजे 1 अक्षरी, 2 अक्षरी, 3 अक्षरी असे अनेक अक्षरापर्यंत शब्द होतात. शब्द तयार झाले की मग त्याची वाक्य तयार होतात. वाक्य तयार झाली की मग त्याचे परिच्छेद तयार होतात. परिच्छेद तयार झाले की मग त्याचे पाठ तयार होतात, म्हणजे आणि धडे तयार झाले की मग आपलं पुस्तक तयार होतं. कादंबऱ्या असतात, नाटकं असतात, असे वाङ्मयामध्ये पुष्कळ प्रकार आहेत, कवितांची पुस्तकं असतात आणि या सगळ्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण हा सगळ्याचा अभ्यास करत असताना आपण शब्दापर्यंत आलेलो, 1 अक्षरी शब्द, 2 अक्षरी शब्द, 3 अक्षरी शब्द, आणि मग व्याकरणामध्ये जर जायचं असेल तर मग आपल्याला ह्या शब्दावरून शब्दांच्या जाती बघाव्या लागतील. आता जातीबद्दल बोलू नये, पण आपल्याला या शब्दांच्या जातीबद्दल बोलावं लागणार आहे.
कारण व्याकरणातला तो एक महत्वाचा भाग आहे आणि महत्वाची गोष्ट आहे. आता आपण त्याच्याकडे जरा वळूया. मी ते आणते. तुम्हाला काही बोलते याच्याबद्दल काही शंका आहे का? मॅम काहीच नाही नाही मॅम. का कुणाला नाही मॅम. मॅम घंटामध्ये न मोठा कोण आला? मॅम सगळं समजलं व्यवस्थित. शब्दांच्या जाती आपण बघणार आहोत आणि याची मामूली अशी मी तुम्हाला माहिती देऊन ठेवते आणि तुम्ही जरा थोडंसं वाचून आलात. आता तुम्हाला काय पाठ करायचंय बघा. ह्या आपल्याला शब्द वाढवायचे आणि शब्द वाढवण्यासाठी एकतर मी सांगितलं की समानार्थी शब्द अगदी तुम्ही पाठच करा. तुम्हाला विरुद्धार्थी शब्द पाठ करायचे, अनेक शब्दांना एक शब्द पाठ करायचा आहे, म्हणी बघायचे आहेत, वाक्प्रचार बघायचा आहे, त्याच्यानंतर एकाच शब्दाला अनेक अर्थ असतात ते पाहायचे, अनेक अर्थांचा एकच शब्द असतो ते बघायचंय, अलंकारिक शब्द असतात ते बघायचे, अलंकार म्हणून एक भाग असतो तो बघायचा आणि वृत्त असतात ती पण बघायची. तर एवढा सगळा आपल्याला व्याकरणाचा आपल्याला संधी आहे, योग आहे, हे सगळं आपल्याला करायचंय. पण हे सगळं करायच्या आधी आपली भाषा समृद्ध असणं आवश्यक आहे, म्हणजे करणं सोपं जाईल. आता भाषा समृद्ध असण्यासाठी हे जे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले शब्द असतात ना, हे सगळे तुम्ही नेहमी वाचायचे असतात. कसे थांबू? तर असे हे शब्द आपल्याला भरपूर असे आपल्याला यायला लागले की आपली भाषा समृद्ध होते. मुलांनो, तुम्हाला अजून एक मला अशी गोष्ट सांगायची आहे की ज्याची एक भाषा अतिशय उत्तम असते ना, त्याला दुसरी भाषा सहज येते. म्हणजे तुमचं जर इंग्लिश चांगलं असेल, त्यातलं व्याकरण चांगलं असेल, तर तुम्हाला मराठी चांगलं येणार आहे आणि तुमचं मराठी चांगलं जर झालं तर तुम्हाला इंग्लिश मधलं देखील व्याकरण सोपं जाणार आहे असं मला वाटतं. ज्याला 2 भाषा येतात, 3 भाषा येतात आणि तुम्हाला तर 3 ते 4 भाषा सहजच येत असतील. आता विकारी आणि अविकारी असे शब्दांच्या जाती आहेत. त्याच्यामध्ये विकारी याचा अर्थ असा की ज्याच्यामध्ये बदल होतो तो विकार होतो, म्हणजे बदल होतो ते. आणि अविकारी म्हणजे ज्या शब्दांच्या मध्ये अजिबात बदल होत नाहीत असे. आता विकारीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे 4 प्रकार येतात. आणि अविकारीमध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय असे 4 प्रकार येतात. आता विकारीमध्ये नाम म्हणजे काय? ठेवलेलं नाव असतं त्याला नाम म्हणतात. मनुष्याची ठेवलेली नावं, फळांची नावं, फुलांची नावं किंवा कुठल्याही म्हणजे जी नावं ठेवलेली असतात त्यांना नाम असं म्हणतात. आता एखादं आता गोविंदा हे जर आपण नाव घेतलं तर गोविंदा शहाणा मुलगा आहे, गोविंदा खूप अभ्यास करतो, गोविंदा खूप चांगलं गाणं म्हणतो. तर एखाद्या वाक्यामध्ये सारखा तोच शब्द येऊ नये एवढ्यासाठी जे अक्षर किंवा जे शब्द वापरला जातो त्याला सर्वनामाचं म्हणतात. म्हणजे गोविंदा शहाणा मुलगा आहे, तो फार अभ्यास करतो, तो छान गाणं म्हणतो, म्हणजे तो असं वापरलं गेलं तर याला सर्वनामाचं म्हणतात. विशेषण हे शब्दाच्या बद्दल जास्त माहिती सांगितली जाते त्याला विशेषण म्हणतात. म्हणजे महेश हा चांगला मुलगा आहे. आता मुलगा कसा आहे तर चांगला, तर चांगला हे विशेषण आहे. त्याच्यानंतर क्रियापद.
एखादी क्रिया काय चाललेली आहे हे दाखवणारा जो शब्द असतो तो वाक्यही पूर्ण करतो आणि क्रिया कोणती आहे हेही दर्शवतो. त्याला क्रियापद असं म्हणतात. मला आता आपल्या बोली भाषेतल्या एक 2-4 विनोद तुम्हाला सांगायचे. ते कसे होतात म्हणजे मग आपण ते झाले की आपण थांबूया. म्हणजे काही वेळेला तुम्ही बोली भाषेमध्ये असं बोलता, माझे भयंकर डोके दुखत आहे. आई माझं डोकं दुखतंय. आई माझं भयंकर डोकं दुखतंय. आणि मग मला हसायला येतं. भयंकर काय आहे? डोकं आहे का दुखणं आहे? आणि म्हणून तुम्ही कसा शब्द प्रयोग करायला हवाय? आई माझे डोके भयंकर दुखत आहे. पण ते भयंकर तुम्ही अलीकडे आणता आणि आपलं डोकं भयंकर आहे हे सिद्ध करता. तसं अतिशय कित्येक आपली बोली भाषेतली वाक्य अशी आहेत की त्याचा अर्थ फारच वेगळा होतो खरं म्हणजे. म्हणजे आता तुम्ही बाहेर चाललात की आई तुम्हाला म्हणते पायात चप्पल घालून जा हा. आता पायात ज्याची मराठी भाषा नाहीये त्याला कसं वाटेल पायात चप्पल घालून जा म्हणजे? पायात चप्पल म्हणजे पाय फाडायचा मग आतमध्ये चप्पल घालायची मग तो शिवायचा आणि मग जायचं का असा अर्थ निर्माण होईल. म्हणून आपलं वाक्य कसं असायला हवं? चपलेत पाय घालून जा, कोटात अंग घाल. पण अंगात कोट घाल असं म्हटलं जातं. पण तसं न म्हणता कोटात अंग घाल असं हवं, अंगात कोट घाल. म्हणजे ही अशी अगदी सहज चालणारी अशी ही वाक्य आहेत आणि त्यामुळं असे अनेक विनोद पण निर्माण होतात. आता एखाद्या मुलाला असं विचारलं जातं, काय रे तू झाड पळता झाड पळता म्हटल्यानंतर नक्कीच नाही म्हणतो. पण झाड हे तू पळताना बघितलेस का असाही त्याच्यामधून अर्थ निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून आपण असं वेगवेगळं आता तुम्हाला हा दृष्टिकोन दिल्यानंतर तुम्ही रोजच्या भाषेमध्ये किंवा काही वाचायला लागलात की किंवा असं तुम्हाला कळत जाईल की अरे आपण हे काय बोलतो, हे कसं बोलतो, हे आपलं बोलत असं. आणि म्हणूनच आता बोलताना तुम्ही चुकलात किंवा काही पुढे मागे झालं तर काही प्रश्न येत नाही, कारण तेव्हाच्या तेव्हा तो प्रश्न संपून जातो. पण ज्या वेळेला तुम्ही लिहिणार आहात त्यावेळेला तुम्हाला चुकून चालणार नाहीये. आणि म्हणूनच आपण हे व्याकरण शिकणार आहोत. मुलांनो, तुम्ही हे माझं सगळं व्याख्यान व्यवस्थित नीट शांतपणे ऐकून घेतलं म्हणून मला अतिशय आनंद झाला. तुम्हाला शिकवायला मिळालं याचा आनंद झाला. तुम्ही ऐकून घेतलं म्हणून आनंद झाला. मध्ये मध्ये तुम्हाला कळत होतं म्हणजे तुम्ही सांगितलेत आम्हाला कळते म्हणून तेही बरं वाटलं. जर व्याकरण हॅलो मॅम, तुमचा आवाज पॉज झालेला आहे. आवाज नाही येत. नाही आता आपण थांबणारच आहोत. तर असं हे म्हणूनच आपण व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. पुढल्या वेळेला मी हे शब्द विकारी आणि अविकारी आणि त्याच्याबद्दलचा बहुतेक मी घेईन. या आता मी जे काही घेतलेलं आहे त्याच्याबद्दल जर काही शंका असतील तर त्या शंका देखील तुम्ही मला विचारू शकता. मी तुम्हाला धन्यवाद म्हणते आणि आपण आता इथे थांबूया. ओक सरांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मला खूप आनंद झाला. आणि ह्या नवीन हे जे आहे ना हे मला वापरायला मिळालं. सगळ्यात मोठा आनंद तो आहे. समोर विद्यार्थी असताना आम्ही आयुष्यभर शिकवलेलंच आहे, पण समोर विद्यार्थी नसताना देखील मला हे संधी मिळाली, मला हे शिकवता आलं, शिकवायला मिळालं. त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. थँक्यू. धन्यवाद.